back to Arya Star Chemistry. In today's session, I am going to discuss the classification of ketones and carboxylic acids. In previous video, we discussed about the classifications of aldehydes, and today's session I am going to discuss the classification of ketones. Let us see this. The ketones are classified into two types. First one aliphatic ketones and second one is aromatic ketone. आता आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ कीटोन मध्ये कीटोनचे दोन टाइप पडतात. ॲलिफॅटिक कीटोन अँड ॲरोमॅटिक कीटोन. ॲलिफॅटिक कीटोन म्हणजे काय हे आपण बघूया. ॲलिफॅटिक कीटोन म्हणजे काय? द कंपाऊंड इन विच कार्बोनिल ग्रुप इज अटॅच्ड टू टू अल्काइल ग्रुप्स आर कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक कीटोन्स. बघा, जर कार्बोनिल कंपाऊंड असेल म्हणजे सी डबल बॉन्ड ओ, याला जर दोन अल्काइल ग्रुप प्रेझेंट असतील, दोन अल्काइल ग्रुप जर काय असेल प्रेझेंट असतील, अटॅच असतील, तर आपण याला काय म्हणतोय? ॲलिफॅटिक कीटोन म्हणतोय. आता आपल्याला काय बघायचंय? ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे काय? आता ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे काय? द कंपाऊंड इन विच कार्बोनिल ग्रुप is attached to either two aryl group or one aryl or one alkyl groups. Let us see here. This is a carbonyl group, C double bond O. Two aryl group AR and AR. Two aryl group or one aryl or one alkyl groups are present. Alkyl groups are is called as aromatic ketones. ॲरोमॅटिक कीटोन म्हणजे काय? जर हा कार्बोनिल ग्रुपला दोन ॲरोमॅटिक रिंग जर अटॅच असतील तर आपण याला काय म्हणतोय? ॲरोमॅटिक कीटोन म्हणतोय. आणि जर एक अरायल ग्रुप म्हणजे एक ॲरोमॅटिक रिंग आणि एक जर अल्काइल ग्रुप अटॅच असेल कार्बोनिलला, तरीही आपण त्यालाच काय म्हणतोय? ॲरोमॅटिक कीटोन म्हणतोय. बट आपण काय बघायचंय आता? ॲलिफॅटिक कीटोन आणि ॲरोमॅटिक कीटोनचा आपण काय बघितला? डिफरन्स बघितला. पण जर आपण ॲलिफॅटिक कीटोन बघितला तर याच्यामध्ये फर्दर क्लासिफाईड ॲज ए सिम्पल अँड मिक्स्ड कीटोन. याच्यामध्ये आणखी काय होते? याचं क्लासिफिकेशन होते. यालाच आपण सिमेट्रिकल कीटोन्स किंवा याला अनसिमेट्रिकल कीटोन पण म्हणतो. इन दिस सिमेट्रिकल कीटोन्स अँड अनसिमेट्रिकल कीटोन, फर्स्ट वन सी दिस द what is mean by symmetrical ketone? The carbonyl group, this carbonyl group is attached to the two same alkyl group is called as a symmetrical ketone. तर आपण सिमेट्रिकल कीटोन कधी म्हणतोय? जर दोन सेम अल्काइल ग्रुप किंवा आयडेंटिकल अल्काइल ग्रुप जर कार्बोनिल कार्बनला जर अटॅच असेल तर आपण काय म्हणतो? याला सिमेट्रिकल कीटोन किंवा याला आपण सिंपल कीटोन म्हणतोय. मग आपण फॉर एक्झाम्पल बघूया. CH3C डबल बॉन्ड O CH3, डायमिथाइल कीटोन, डायमिथाइल कीटोन किंवा C2H5C डबल बॉन्ड O C2H5, डायइथाइल कीटोन, डायइथाइल कीटोन. म्हणजेच काय सांगितलं? द अल्काइल group is bonded to the carbonyl carbons are identical is called as simple ketones. Next one, what is mean by unsymmetrical ketone? The unsymmetrical ketones means the two alkyl groups attached to these two alkyl group are attached to carbonyl group are different is called as a mixed ketone, unsymmetrical ketone. आता हे जे दोन अल्काइल ग्रुप आहेत हे कशा आहेत? तर डिफरंट आहेत. कशा आहेत? डिफरंट आहेत. कशा असले पाहिजेत? दोन अल्काइल ग्रुप डिफरंट. आणि इथं कशा असले पाहिजेत? आयडेंटिकल, आयडेंटिकल किंवा सेम म्हणतो आपण. तर याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊया आपण. CH3C डबल बॉन्ड O C2H5 काय आहे? इथाइल मिथाइल कीटोन किंवा CH3C डबल बॉन्ड O CH2
CH2CH3. N प्रोपाइल मिथाइल कीटोन काय आहे किंवा मिथाइल एन प्रोपाइल कीटोन. हा काय आहे डिफरंट ग्रुप आहे. कशाला? कार्बोनिलला 2 डिफरंट ग्रुप अटॅच आहेत म्हणून आपण याला काय म्हणतोय सिमेट्रिकल कीटोन म्हणतोय. मग आपण काय बघितलं? क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक्स. ॲलिफॅटिकचे 2 टाइप्स बघितले. ॲरोमॅटिक म्हणजे काय बघितला? हा जो कार्बोनिल ग्रुप आहे इट अटॅच्ड टू 2 अराइल ग्रुप्स और 1 अराइल और 1 अल्काइल ग्रुप आर प्रेझेंट इज नोन ॲज अ ॲरोमॅटिक कीटोन्स. फॉर एक्झाम्पल बघूया आपण याच्यातले. बेन्झीन रिंग सी डबल बॉन्ड ओ. बेन्झीन रिंग, these 2 rings is aromatic is called as benzophenone. Benzophenone. And then C double bond O CH3 and aromatic ring is called as acetophenone. Acetophenone. These 2 structure of a aromatic ketones. The next point is a classification of carboxylic acid. The carboxylic acid are classified into 2 types. First one is aliphatic carboxylic acid and second one is aromatic carboxylic acid. What is meant by aliphatic carboxylic acid? Let us see here. In this aliphatic carboxylic acid COOH groups म्हणजेच कार्बोक्सिल ग्रुप्स इज अटॅच्ड टू अन अल्काइल ग्रुप आर कॉल्ड ॲज अ ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा आता हा जो COOH ग्रुप आहे C डबल बॉन्ड OOH हा COOH ग्रुप झाला. हा काय असेल अटॅच्ड टू दी अल्काइल ग्रुप 1 अल्काइल ग्रुप्स इज कॉल्ड ॲज अ ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. This COOH group. This COOH group attached to an alkyl group is called as a aliphatic carboxylic acid. आता याच्यामध्ये एक एक्सेप्शन केस आहे. आता याच्यामध्ये जर COOH ग्रुप हा C डबल बॉन्ड OOH ग्रुप हा काय आहे जर याला अल्काइल ग्रुपच्या ऐवजी जर H ला अटॅच असेल तर याला काय म्हणतोय आपण फॉर्मिक ॲसिड म्हणतो. काय म्हणतोय आपण याला formic acid. This is an exception case of aliphatic carboxylic acid. These COOH groups are attached to this H atom. H atom is called as a formic acid. This is a aliphatic carboxylic acid. This is exception case. For example, aliphatic carboxylic acid CH3COOH याला म्हणतो आपण ॲसेटिक ॲसिड किंवा CH3CH2COOH प्रोपिओनिक ॲसिड. This is an example of this aliphatic carboxylic acid. The next one, aromatic carboxylic acid. What is meant by aromatic carboxylic acids? In this compound, these are the compound in which one or more carboxylic groups are attached to directly to the aromatic ring. बघा, for example, these COOH groups, C double bond OOH groups. This COOH group is directly attached to this aromatic ring. Directly attached to this aromatic ring is called as a aromatic carboxylic acid. For example, बघा benzoic acid or phthalic acid. In this aliphatic carboxylic acid, depending on the number of COH groups present in carboxylic acids are
classified as mono, di, ट्राय अँड टेट्रा. बघा याचा डिपेंडिंग ऑफ द COH ग्रुप, जर एक COH ग्रुप असेल तर काय म्हणतो आपण याला, मोनो, डाय, ट्राय किंवा टेट्रा. या पद्धतीनं काय केलं जातं, क्लासिफिकेशन केलं जातं. कशावर, तर COOH ग्रुप किती आहेत यावरून क्लासिफिकेशन आहे. तर लेट अस सी हिअर. फर्स्ट वन, for example of a monocarboxylic acid. For example, CH3, CH2, COOH. In this compound, one COH group is present. This is a monocarboxylic acid. This called as a propionic acids. Then next example, COOH groups are present two. दोन COH ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणजेच किती झाले, COOH हे किती झाले, 2 आहेत. म्हणजे याला काय म्हणतो आपण, डाय कार्बोक्सिलिक ऍसिड. यालाच काय म्हणतो आपण, ऑक्झॅलिक ऍसिड पण म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, ऑक्झॅलिक ऍसिड. नेक्स्ट एक्झाम्पल, CH2COOH and CH2COOH and this OH. 1, 2, 3. 3 COH groups are present in this compound is called as a tricarboxylic acid. It's known as a citric acid. यालाच आपण काय म्हणतोय, citric acid. These are many more example of these carboxylic acid, mono, di, tri, tetra, penta, so on. आता याच्यामध्ये आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 256 वरती आपल्याला रिमेंबर म्हणून हा एक पॉइंट आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड. हा जो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे इन विच द COH ग्रुप्स इज नॉट अटॅच्ड टू डायरेक्टली बेन्झिन रिंग किंवा ॲरोमॅटिक रिंग. मग याला आपण काय म्हणायचं, तर याला आपल्याला काय म्हणतो, यालाच आपण काय म्हणतो, तर याला आपण साइड चेन ॲरोमॅटिक ॲसिड म्हणतोय. काय म्हणतोय, साइड चेन ॲरोमॅटिक ॲसिड. आजच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं, तर आपण क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स, याच्यामध्ये 2 टाईप बघितले, ॲलिफॅटिक कीटोन अँड ॲरोमॅटिक कीटोन्स. अँड क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, याच्यामध्ये आपण ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड अँड ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड हे आपण बघितलं. आपल्याला एक नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, तर क्लासिफाय दी फॉलोविंग सिम्पल और मिक्स्ड कीटोन. सिम्पल अँड मिक्स्ड कीटोन. आता काही एक्झाम्पल दिलेत, बेन्झोफिनॉन, ॲसिटोन, ब्युटॅनॉन आणि ॲसिटोफिनॉन. हे आपल्याला एक्झाम्पल दिलेत. याच्यामध्ये आपल्याला सिम्पल आहेत का मिक्स्ड आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आधी काय करावं लागेल, आपल्याला याची स्ट्रक्चर काढून घ्यावी लागतील. आता बेन्झोफिनॉनचं स्ट्रक्चर काय आहे, तर अशा 2 ॲरोमॅटिक रिंग काय आहेत, कार्बोनिल ग्रुपला अटॅच आहे. याला आपण बेन्झोफिनॉन म्हणतोय. ॲसिटोन कोणतं आहे, तर CH3 डबल बॉन्ड O CH3 हे ॲसिटोनचं स्ट्रक्चर आहे. ब्युटॅनॉन काय आहे, तर बघा CH3 डबल बॉन्ड O C2H5 हा काय आहे, ब्युटॅनॉन. आणि ॲसिटोफिनॉन, तर बेन्झिन रिंग अटॅच्ड टू वन बेन्झिन रिंग अटॅच्ड टू कार्बोनिल ग्रुप अँड अदर अल्काइल ग्रुप्स आर अटॅच्ड इन दिस कार्बन ॲटम, कार्बोनिल ग्रुप्स. दिस क्लासिफिकेशन करायचं आता सिम्पल अँड मिक्स्ड कीटोनचं. जर आपण याच्यामध्ये जर क्लासिफिकेशन केलं, तर हा जर बघितला, तर 2 सेम अराइल ग्रुप अटॅच्ड आहेत कशाला, कार्बोनिल ग्रुपला, म्हणजेच हा काय आहे, सिम्पल. त्यानंतर इथेही काय आहेत, 2 सेम अल्काइल ग्रुप अटॅच टू दिस कार्बोनिल ग्रुप, म्हणजेच हा पण काय आहे, सिम्पल कीटोन. त्यानंतर इथं काय आहेत, 2 डिफरंट अल्काइल ग्रुप अटॅच टू दिस कार्बोनिल इज नोन ॲज अ मिक्स्ड कीटोन. अँड लास्ट वन, दिस 1 aryl group and 1 alkyl group, 2 are different attached to this alkyl groups are called as a mixed ketone. These are the
classifications of the simple and mixed ketones. We have to see next point. Do you know? आपल्याला माहिती आहे की काही अल्डेहाइड आणि काही जे कीटोन्स आहेत याला काय आहे, पर्टिक्युलर फ्लेवर आहे, याला फ्रॅग्रन्स आहे. मग काही कंपाऊंड आहेत की त्याला काय आहेत, फ्लेवर आणि फ्रॅग्रन्स आहेत. हे काय बघणार आहेत आपण, काही कंपाऊंड बघणार आहेत. बघूया आपण. अल्डेहाइड अँड कीटोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मेनी फ्लेवर्स अँड ऑर्डर्स दॅट यू विल रेडिली रिकॉग्नाइज. मग बघूया आपण. हा जो बेन्झ अल्डेहाइड आहे, काय आहे, बेन्झ अल्डेहाइड म्हणजेच इथं अल्डेहाइड ग्रुप अटॅच आहे. हा जो बेन्झ अल्डेहाइड हा बिटर अल्मोंड फ्लेवर आहे, म्हणजे बदामाचा वास. यालाच काय म्हणतो आपण, बिटर अल्मोंड फ्लेवर. त्यानंतर हा व्हॅनिलिन आहे, याचा जो वास आहे म्हणजेच हा फ्लेवर आहे, याचा जो फ्रॅग्रन्स आहे हा काय आहे, व्हॅनिला फ्लेवर. याला आपण काय म्हणतो, व्हॅनिलिन. हा काय आहे, CHO अल्डेहाइड ग्रुप आहे. नेक्स्ट वन, दिस सिनॅम अल्डेहाइड. काय आहे, सिनॅम अल्डेहाइड. आता सिनॅमोन फ्लेवर म्हणजे आपण काय बघतो, हा मसाल्याचा पदार्थ आहे. हा जो लवंग आहे, हा लवंगचा काय आहे, हा फ्रेग्रन्स आहे, फ्लेवर आहे, वास आहे. याच्यामध्ये जो कंपाऊंड आहे हा काय आहे, अल्डेहाइड. देन नेक्स्ट एक्झाम्पल, काम्फोर. काय आहे, काम्फोर. आता हा याचा जो फ्रॅग्रन्स आहे हा काय आहे, काम्फोर फ्रॅग्रन्स म्हणजे कापूर. and the structure of many important biological compound contain carbonyl moiety. For example, progesterones and testosterones, the female and male sex hormone respectively. याचं जर हा प्रोग्रेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय बघेल, आपल्याला अल्डेहाइड किंवा कीटोनचं हे स्ट्रक्चर काय आहे त्याच्यामध्ये त्या कंपाऊंडमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर डू यू नो, ब्युटरअल्डेहाइड इज युज्ड इन मार्गारीन अँड फूड फॉर इट्स बटरी ऑर्डर्स. आता हा ब्युटरअल्डेहाइड हा कशासाठी, मार्गारीनसाठी वापरला जातो आणि अँड फूड फॉर इट्स बटरी, याचा जो ऑर्डर आहे हा बटरी ऑर्डर आहे. त्यानंतर ॲसिटोफिनॉन हॅज अ स्मेल ऑफ पिस्टॅचिओ अँड इट इज युज्ड ॲज आईस्क्रीम. त्यानंतर मस्कॉन्स हॅज अ मस्की अरोमा अँड इट इज युज्ड इन परफ्युम्स. त्यानंतर पॉपकॉर्न हॅज अ बटर फ्लेवर्स विच इज कंटेन ब्युटेन 2,3-डाय-1. ब्युटेन थ्रू डाय-1 म्हणजे काही अल्डेहाइड, सम अल्डेहाइड अँड कीटोन्स आर फ्लेवर्स और फ्रॅग्रन्स ऑर्डर आहेत. म्हणजेच काही अल्डेहाइड आणि कीटोन हे कंपाऊंड आहेत, त्यांना काही ठराविक वास आहेत, फ्रॅग्रन्स आहेत आणि आपण त्याचे काय बघितलेत, एक्झाम्पल बघितलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.